नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। बारामतीमध्ये 23 वर्ष तरुणीचा संशयास्पद मृत्यू झालाय। प्रियकर अथर्व मेहनवर मुलीच्या आईनं गंभीर आरोप केले। प्रियकर संशयास्पद गोळ्या देत असल्याचा दावा करण्यात आलाय। मृत्यूच्या काही तासाआधीच आईकडे त्या मुलीनं तक्रार केलेली होती अशी माहिती सुद्धा मिळते। स्पर्धा परीक्षेची तयारी ही तरुणी करत होती। 6 ऑगस्टला मृत मुलगी अथर्व सोबत घराबाहेर गेली। संध्याकाळी तिने आईला फोन करून अथर्व आपल्याला घरी घेऊन जाणार असून शारीरिक संबंध ठेवणार असल्याचं आणि गोळी देणार असल्याचं सांगितल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आलाय। त्यानंतर काही तासांमध्येच मुलीची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। नेमकी कोणती गोळी किंवा औषध देण्यात आलं, त्याचा मुलीच्या मृत्यूशी संबंध आहे का, मृत्यूचं नेमकं कारण काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे। दरम्यान 23 वर्ष मुलीच्या मृत्यूला प्रियकर अथर्व जबाबदार असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे आणि कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। रात्री संशयास्पद स्थितीमध्ये तिचा मृत्यू झाल्याने दिनांक 10 ऑगस्ट रोजी त्या पीडित मयत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 106(1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। या प्रकरणामध्ये तिचा जो शवविच्छेदन अहवाल आहे तो अद्याप आम्हाला अप्राप्त आहे। त्यावरून पुढील अधिक तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। नवनाथ, या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। नक्की शुभम, बारामतीमध्ये बीएससी अग्री शिक्षण पूर्ण केलेल्या आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय मुलीचा जो आहे तो संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या मुलीचा आणि तिचा जो प्रियकर आहे अथर्व मेहन यांचं अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधातून त्यांचं लग्न देखील दोन्ही कुटुंबियांनी जमवल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। खऱ्या अर्थाने प्रियकर अथर्व मेहन जो आहे तो याने 23 वर्षीय मुलीला जो आहे तो आपल्या घरी कोणी नसताना घेऊन गेलेला होता आणि खऱ्या अर्थाने तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिला सांगत होता आणि त्याचपूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी तो गोळ्या देखील देत होता असा संशय जो आहे तो आईच्या मुलीच्या आईने आणि मैत्रिणीने केलेला आहे। खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने गोळ्या दिल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप जो आहे तो मुलीच्या आईने आणि मैत्रिणीने केलेला आहे। खऱ्या अर्थाने 6 तारखेला ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे बारामतीच नव्हे तर पुणे जिल्हा हादरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता खऱ्या अर्थाने पोलीस जे आहे ते त्या ठिकाणी शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतरच खऱ्या अर्थाने आता हा उलगडा होणार आहे आणि त्या आरोपीवर प्रियकर अथर्व मेहन जो आहे त्याच्यावरती बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये 106(1) नुसार जो आहे तो गुन्हा दाखल केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी नवनाथ, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।